नमस्कार विद्यार्थी मित्र, आपला 11चा टॉपिक बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन या टॉपिक मधला महत्त्वाचा असणारा डिसीज म्हणजेच हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन। हा आजार कसा होतो हे आज आपण बघूयात। आपली जी हृदयाची वॉल आहे किंवा वॉल ऑफ द हार्ट आहे, याला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणारी एक वेसल आहे किंवा एक आर्टरी आहे। त्या आर्टरीचं नाव आहे कोरोनरी आर्टरी। या कोरोनरी आर्टरी मध्ये कधी कधी या ठिकाणी डिपॉझिशन होत असतं। फॉर एक्झाम्पल, डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम होईल, फॅट होईल किंवा कोलेस्टेरॉल होईल। जर असं डिपॉझिशन झालं तर इथून जाणारा रक्त पुरवठा किंवा ब्लड सप्लाय कमी होतो। ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे त्याच्या पुढील टिश्यूला किंवा कार्डियक मसलला ब्लड सप्लाय कमी पडतो। जसा ब्लड सप्लाय कमी पडला, या मसल डॅमेज होतात किंवा त्यांची डेथ होते। डेथ और डॅमेज ऑफ द कार्डियक मसल इज नोन ॲज अ हार्ट अटॅक। तर हार्ट अटॅक मध्ये कार्डियक मसलला किंवा कार्डियक मसलचं डॅमेज होतं किंवा त्या डेथ होतात आणि त्या आजारालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो। तर असे नवनवीन लेक्चर्स डिसीज शिकण्यासाठी टीम IIB आणि श्री ट्युटोरियल्सला फॉलो करा। धन्यवाद।